शरद पवार जवळजवळ खरं म्हणजे का मीडियावाले अशी चर्चा करत होते की काय बाबा शरद पवार तिकीट घेणार का नाही आणि मग त्यांना मिळणार का नाही आणि महाआघाडीचं एकमत होणार का नाही. मला वाटतं हे TRP गेम आहेत सगळे. काहीतरी एक असं अधांतरी आहे, काहीतरी अनिर्णित आहे असं दाखवून लोकांची कुतूहल उत्सुकता चाळवायची, त्यांच्या भावनांशी थोडं खेळायचं आणि TRP वाढवायचं किंवा सर्क्युलेशन पेपर असेल. याच्या पलीकडे काही डाव नव्हता. याचं कारण काय होणार हे जवळजवळ प्रत्येकाला माहिती होतं. म्हणजे मी असं तुम्हाला मी सांगितलं की सकाळ संध्याकाळ हे शूटिंग सुरू होण्यापूर्वी झाल्यानंतर एकतर मी सकाळी जात नाही भेटायला कोणाला, पण फोनवर खूप लोकांशी बोलतो राजकारणातल्या. साधारण लोक अवेलेबल पण असतात 8 ते 10 दरम्यान. आणि नंतर संध्याकाळी तर 3, 3:30, 4ला एकदा शूटिंग संपलं की मग कोणाला तरी संपादकांना, चॅनल चीफना, राजकारण्यांना, आमदार खासदार असतील, पक्षाचे कोणी असतील पदाधिकारी, त्यांना भेटायला जातो, गप्पा मारतो. शक्य झालं तर रात्री जेवण करतो कोणाबरोबर तरी, म्हणजे अधिक माहिती मिळते. तर त्यामुळे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं राजकारणातल्या. कुणाच्या मनात शंकाच नव्हती, महाआघाडीची पण नव्हती. संजय पण मला सांगत होता. संजयला तर मी श्रेय देईन. मी संजयचं अभिनंदन करीन की संजयनी पहिल्या दिवसापासून शरद पवार हेच उमेदवार असतील असं ठामपणे सांगितलं होतं. ज्यावेळेला आदित्य वेगळं बोलत होता, आदित्य प्रियंका चतुर्वेदीची बाजू घेत होता, तिला पुढे ढकलत होता की तिला तिकीट देऊया आपण, शिवसेनेचा उमेदवार पाहिजे. म्हणजे त्याचाही चॉईस मूर्खपणाचाच होता. प्रियंका चतुर्वेदी हे काही चॉईस आहे का? एकतर अमराठी, दुसऱ्या पक्षातून आलेली, तिसरी काय कर्तृत्व आहे तिचं, काय कर्तृत्व आहे की ज्याच्याकरता एवढं तिला तिकीट द्यावं शिवसेने, त्यांच्याकडे एवढी माणसं असताना डावलून. तो मूर्खपणाच होता, बालिशपणा होता, फुलिशपणा होता, चायल्डिशपणा होता, पण तो करत होता. संजयला आवडत नव्हतं ते. ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, आता हा गौप्यस्फोट आहे एक प्रकारचा, की आज संजय राऊत हा उद्धवचा माणूस आहे किंवा उद्धव हा संजय राऊतचा माणूस आहे. आणि उद्धवच्या विरुद्ध जी लॉबी आज आदित्य आज एक वेगळी लॉबी, ज्याच्यामध्ये वरुण सरदेसाई आणि त्याची काही यंगस्टर टीम आहे, ही उद्धवच्या लोकांविरुद्ध, आता तो उद्धव विरुद्ध बोलत नाहीये पण उद्धवच्या लोकांविरुद्ध उभं करत आहे. त्याच्यामध्ये आदित्यचं टार्गेट सुषमा अंधारे आदित्य बरोबर बरं का, हो, त्याचं टार्गेट संजय राऊत आहे. याचं कारण आदित्यला पक्क माहिती आहे की जोपर्यंत संजय राऊत आहे तोपर्यंत आपलं चालणार नाही. संजय राऊतने एकदा सांगितलं की शरद पवार होणार. सगळ्यात पहिला माणूस तोच होता की शरद पवार होणार. गेल्या वेळेलाही त्यांनी कोण मुख्यमंत्री होणार सांगितल्यानंतर त्याप्रमाणे गोष्टी घडवून आणल्या. तो राहुलचं मन वळवू शकतो. राहुल मित्र आहे त्याचा. प्रियांका आणि सोनियाशी त्याचे चांगले संबंध आहेत, मला माहिती आहे. पण ममताशी त्याचे खूप छान संबंध आहेत आणि तो नॅशनल लेवलवर पॉलिटिक्समध्ये मॅन्युप्युलेशन करू शकतो. मोदी शहा त्याच्या विरुद्ध ते ईडी लावतात वगैरे सोडा, पण मोदी आणि शहांशी नाही पण मोदींशी ते चांगले संबंध आहेत. आतून हे सगळे एकमेकाशी दोस्त असतात. बाहेर तुमच्यासाठी शत्रुत्व आहे तर तिकडे शिव्या देतो मोदींना, पण मोदींच्या संदर्भामध्ये तो पर्सनली त्याचं काय मत आहे, मोदींचे काय संबंध आहेत, हे जर मी सांगितलं तर धक्का बसेल तुम्हाला. वॉट एव्हर इट इज, शरद पवार संसदेत यावे ही मोदींची इच्छा आहे, शहांची इच्छा आहे. महाराष्ट्रात फडणवीसांची इच्छा होती ती लोकल पातळीवरच्या राजकारणामध्ये एक मोठा आव्हान, नाही म्हटलं तरी आव्हान आहे. मराठा आहे ना, आज नाही म्हटलं तरी जाणता राजा, एक मराठा कम्युनिटी जी आहे तिचं चेहरा म्हणून अजूनही एकनाथ शिंदेने शरद पवारांना अजून रिप्लेस नाही केलेलं. तर त्यामुळे थोडं फडणवीसाला भीती जर महाराष्ट्रामध्ये आता असली कोणाची तर ती शरद पवारांची. तर त्यांनाच आपण पुरस्कार दिला, म्हणजे त्यांना दिलं तरच बिनविरोध होईल, नाहीतर आम्ही तुमचा पाडू. महाआघाडीला धमकी दिली होती फडणवीसांनी, ती मोदी शहांच्याच सांगण्यावरून दिली होती, पण दिली होती. त्यामुळे महाआघाडीचा उमेदवार इनडायरेक्टली महायुतीने म्हणजे फडणवीसांनी म्हणजे मोदी शहांनीच ठरवला की शरद पवार असतील आणि तिथे संजय आणि त्यांचं एकमत होतं. तर त्यामुळे आता कसं होणार आहे, 3-4 गोष्टी होतील. एक तर उद्या जर नॅशनल लेवलवर मोठा क्रायसिस काही निर्माण झाला,
मोदी आणि शहान करता. आणि त्यावेळेला इंडिया आघाडीमध्ये फाटाफूट घडवायची असेल तर हा एक ट्रोजन हॉर्स मिळाला. कोण मिळाला? ट्रोजन हॉर्स मिळाला भाजपला, की जो आत राहून कारवाया करू शकतो. म्हणजे शरद पवार इंडिया आघाडीत राहून सुद्धा इंडिया आघाडीची वाट लावू शकतात आणि इंडिया आघाडीबाहेर ऐन वेळेला बाहेर पडून पण वाट लावू शकतात. त्यांची वाट लावण्याची क्षमता आहे. मला त्यांचं नाव आता तुम्हाला माहिती नाही, एका मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं होतं की शरद पवार एखाद्याला निवडून आणू नाही शकत पण पाडू शकतात. ती त्यांची कॅपॅसिटी आहे. ते उद्ध्वस्त करू शकतात, ते एखाद्याला डॅमेज करू शकतात. तर त्याप्रमाणे राहुलला आज जर डॅमेज आतून करायचं, बाहेरून मोदी शहा वगैरे करतायत, प्रयत्न करतायत वगैरे, ते ठीक आहे भाग, पण आतून जर करायचं असेल तर आत आपला माणूस पाहिजे. तिथे काय घडतंय इंडिया आघाडीत याची खबरबात पाहिजे. मग त्याकरता आपले गुप्तहेर पाहिजे. ते मोसादचे सांगतात ना, त्यांनी तर काय म्हणे, डेंटिस्टपासून तर ट्रॅफिक पोलिसांपर्यंत सगळीकडे ट्रॅफिक सिग्नलमध्ये पण आपले हे बसवलेले होते वगैरे. तर हा शरद पवार काय, सुप्रिया काय, हे भारतीय जनता पक्षाचे हेर म्हणून काम करतील इंडिया आघाडीत. हे हवं आहे महायुतीमध्ये पण. आणि भाजप इतका बिंदास्त आहे का निर्लज्ज आहे म्हणून? निर्लज्ज आहे म्हणून की उद्या अजितदादा पवार, सुनेत्रा पवार या समीकरणासकट ते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा स्वतःमध्ये महाराष्ट्रात आणि केंद्रात ॲडजस्ट करतील. आणि हे जे महाआघाडीवाले ज्यांनी आता त्यांना उमेदवार केले ना, ते बोंबलत बसतील. काय करणार आहेत? स्वतंत्र पक्ष आहे, काही करू शकणार नाही. जो पक्ष विलीन होणार होता, सुप्रिया मंत्री होणार होती, इथपर्यंत गेले होते, याचा अर्थ भाजपला त्या अनुकूल झालेच होते ना. त्याशिवाय अजितदादांशी बोलणी करत होते का? नाही ना. पण तरी एवढी बेवकूफी, त्यांना मजबुरी पण आहे. बेवकूफ आहेत म्हणा, कळतंय, त्यांनाही कळतंय की त्याने आता म्हणताना म्हटलं की शरद पवार तिकडे जाणार नाही त्याची गॅरंटी द्या. शरद पवारांची गॅरंटी या जगामध्ये ज्या माणसाची गॅरंटी देता येत नाही कोणालाही, असा एक माणूस इथे आहे, दुसरा ट्रम्प आहे. पण शरद पवारांची काय गॅरंटी आहे? कसली गॅरंटी घेता त्यांच्याकडून की तुम्ही पक्ष हे करणार नाही? भारतीय जनता पक्षाला अहो, ज्या माणसाने मोदी शहांबरोबर 4 वेळा बैठक करून महामंडळापर्यंत बातमी हे ठरवले होते, सगळ्या वाटाघाटी केल्या होत्या, केवळ सुप्रियाच्या करता त्यावेळेला त्यांना नाही करता आलं ते. पण मन त्यांचं तिकडे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्ता हवी, त्यांना सत्ता हवी. त्यामुळे शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये देखील, तुम्ही आत्ता बोललो ना तर तुम्हाला जरा असं वाटेल की काय अनिलजी थोडं जास्त बोलताय, पण मी तुम्हाला सांगू की ही भीती संजयला पण वाटते की उद्या तिसरा मुख्यमंत्री झालेले 3 मुख्यमंत्री, मला वाटतं युपी किंवा आणखीन कुठेतरी, युपीतच बहुतेक 3 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सॉरी 1 मुख्यमंत्री आणि 3 उपमुख्यमंत्री असं होऊ शकतं. एकनाथ शिंदे, सुनेत्रा आणि रोहित तिसरं, किंवा तुमचा अमोल कोल्हे, त्याचं नाव होतं म्हणे उपमुख्यमंत्री पदासाठी, असं होऊ शकतं. आणि शरद पवार येऊ शकतात. आणि काय फरक पडतो? शेवटी अजितदादांनी हे विलिनीकरण करणार होते, विलिनीकरण न करता सहकारी पक्ष म्हणून येऊ शकतात. मुळामध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेला संपवायचं असेल तर उद्धव ठाकरेच्याच अवतीभोवती मोसादसारखं जाळं विणणं आवश्यक आहे. ते विणण्याची तयारी चालू आहे. शरद पवारांच्या निमित्ताने आज एक मोठी घटना अशी घडली की भारतीय जनता पक्षाशी आतून संधान असलेलं, ओपनली करू दे, त्यांना काय बोलायचं ते बोलू दे, तोपर्यंत ते बोलतील. आदल्या दिवशी ते बोलतील, दुसऱ्या दिवशी पक्षात जातील, पक्षाबरोबर जातील, त्यातही काही नाही. पण भारतीय जनता पक्षाची इच्छा पूर्ण झाली. महायुतीला शरद पवारच यायला हवे होते आणि त्यांचा उपयोग होणार पुढे, तो अनेक प्रकारे होईल. या देशामध्ये मोदींची बाजू घ्यायला एक दिवस हा गुरु शिष्याच्या मदतीला धावलेला तुम्हाला दिसेल नक्की. चांगलं झालं. अहो, कोण गडे गंपे आता जे निवृत्त झाले त्यांची नावं ऐकली तर असं वाटतं का यांनी काही कामगिरी केली? पवारसाहेब त्यांचे काही ना काही योगदान आहे या देशामध्ये. अशी गृहस्थ जाणं चांगलं, हे कुणीतरी गड्या गंप्या आता निवडले, त्यांची नावं माहिती नाही तुम्हाला, त्यांचं काम माहिती नाही, चांगलं झालं. शरद पवार तिकडे गेले. भारतीय जनता पक्षाला हा शुभ शकून झाला असं मी मानतो. धन्यवाद.